ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. शहरालगत गंगानगर भागात घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील 10 ते 15 तोळे सोने व रोख रक्कम पळवल्याची घटना दिनांक 14 जुलै सोमवार सकाळी 10 वाजता उघडकीस आली. हिंगोली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरालगत गंगानगर भागात कृषी विभागातील कर्मचारी प्रकाश साळवे यांचे निवासस्थान आहे. रविवार 13 जुलैला दुपारी साळवे हे कुटुंबियासोबत बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घराला कुलूप होते. रात्रीच्या सुमारास घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मुख्य गेट उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घराचे कुलूप तोडून वरच्या मजल्यावर गेले. त्या ठिकाणी सर्व साहित्याची नासधूस करून साहित्य अस्ताव्यस्त केले, मात्र कुठेही काही सापडले नाही. त्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडून त्यातील सुमारे 10 ते 15 तोळे सोने व रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान सकाळी कार्यालय असल्यामुळे साळवे हे बाहेरून आले. यावेळी घरी गेले असता घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपाधीक्षक सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडितकर, प्रदीप राठोड, असलम प्यारेवाले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांचा पाचारण केले असून घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.